The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to Life Recharge with Dr. Pranitaji Gujrathi, a candid podcast show conceptualized by Pooja Prasoon. स्ट्रॉंग नेटवर्क सिस्टीम असेल तर आपल्या बिझनेसमध्ये फास्ट ग्रोथ होते, परंतु स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्टमुळे आपण फिटनेस गोल अचीव्ह करू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? नाही तर मग आजचा एपिसोड खास आपल्यासाठी. लाईफ रिचार्ज पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये आपल्या फिटनेस जर्नी दरम्यान समुदायाची भूमिका आणि समर्थन यावर आपण चर्चा करतोय. आपण आरोग्याच्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करत असताना आपल्यासोबत मित्र, कुटुंब आणि मार्गदर्शक असण्याचं महत्त्व समजून सांगतायत डॉक्टर प्रणिताजी गुजराथी. ट्यून इन टू डिस्कवर हाऊ अ स्ट्रॉंग सपोर्ट नेटवर्क कॅन मेक ऑल द डिफरन्स. Namaskar. Welcome you all in our Life Recharge podcast that will bring you my unfiltered fitness journey on podcast of Voice Vista, a venture by Dr. Pooja Prasoon. आजचा टॉपिक आहे चॅलेंजेस आणि त्याच्यानंतर ही कम्युनिटी सपोर्ट. आपण फिटनेस जर्नीमध्ये कम्युनिटी सपोर्ट हा किती महत्त्वाचा असतो या विषयावर आज बोलणार आहोत. कम्युनिटी सपोर्टमध्ये अभिप्रेत आहे की तुम्हाला घरापासून, घरातल्या व्यक्तींपासून, समाजापासून तर तुमच्या फिटनेस इंडस्ट्रीमधली जी काही सगळी सोसायटी आहे यांचा जो सपोर्ट तुमच्या फिटनेस जर्नीमध्ये किती महत्त्वाचा असतो. असं जर आपण या गोष्टीचा विचार केला तर असं लक्षात येतं की फिटनेस जर्नी करताना ही एकट्याची जर्नी तशी इतकी साधी सोपी वाटत असली तरी ती सोपी नसते. आणि त्याचबरोबर जर कोणी तुम्हाला अकाउंटेबिलिटी पार्टनर असेल किंवा कोणी असा एक जवळचा बडी असेल, उदाहरणार्थ आता माझ्या आयुष्यात जर मी विचार केला तर मला माझ्या हजबंडची जी काय सपोर्ट नेहमी मिळाला आहे त्या पद्धतीचा सपोर्ट असणं हे किती व्हायटल आहे हे आज आपण डिस्कस करणार आहोत. तर असं लक्षात येतं की आपण कुठली फिटनेस जर्नी पार करत असताना एकट्याचा हा कधीही असा वेळ येऊ शकतो जेव्हा आपण एक डिसमूड असतो, आपला एक ग्लुमी वेदर जरी असलं तरी देखील आपल्याला एखाद्या दिवशी असं वाटूच शकतं की आज आपल्याला काही करायचं नाही, आज आपण छान झोपून राहू. उद्या दुसरं वाटू शकतं, परवा तिसरं वाटू शकतं किंवा कधी कधी मोटिवेशनची कमी भासूच शकते. अशा वेळेस ही जी काही कम्युनिटी सपोर्ट नावाची गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला कोणीतरी गृहीत न धरता आपण कोणाला तरी सगळं शेअर करणारी जी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते किंवा आपल्या अवतीभोवती असते, ती मित्र असू शकेल, मैत्रीण असू शकेल, पार्टनर असू शकेल, आई असू शकेल, वडील असू शकतील किंवा आपलं स्वतःचं मूल पण असू शकतं. आणि ही जी काही व्यक्ती आहे ज्याच्याशी आपण आपल्या फिटनेसच्या प्रोग्रेसमधली सगळी काही चढ उतार सगळे त्याच्याशी शेअर करत असू, रोजच आपण त्याच्याशी हे शेअर करत असू की आज मी काय केलं आहे किंवा माझा आजचा दिवस कसा गेलाय, तर त्या व्यक्तीच्यामुळे आपल्याला अशा दिवसात खूप मदत होते ज्यावेळेस आपण टोटली डिमोटिवेटेड असतो आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये पुश करू शकते आणि तुम्हाला पुन्हा मोटिवेट करून मार्गावर आणू शकते. आता मी आत्ताच म्हटलं तसं की माझ्या आयुष्यात नेहमी माझ्या हजबंडने जशी मदत केली आहे त्या पद्धतीने मी ही अकाउंटेबिलिटी म्हणते. उदाहरणार्थ रोज सकाळी अगदी जेव्हा मला जिमला जायचं आहे, प्रॅक्टिस सेशनला जायचंय, त्यावेळी सुद्धा पाण्याची बाटली भरून देण्याची त्यांची ही एक छोटीशी ऍक्शन सुद्धा आहे ना, ती सुद्धा मला स्वतःला मोटिवेट करते. की मला जर त्या क्षणी कुठेतरी वाटत असतं की अरे आज माझी झोप नाही झाली, आज जाऊ नये आपण, आता हे इतकं पावसाळी वातावरण आहे ना, त्यावेळेस तर 4 दिवसात एकदा असा विचार येतो देखील मनात. परंतु जेव्हा मी बेडरूम मधनं बाहेर येत असते आणि ते माझ्या हातात पाण्याची बाटली ठेवतात तेव्हा मला तो माझा विचार कुठे पळून जातो आणि मी गुपचूप शूज घालून आणि बाहेर पडते. ही जी अकाउंटेबिलिटीची गोष्ट आहे की कोणीतरी आपल्यासोबत असा बडी आहे ज्याला आपण सगळं शेअर करतो आणि त्या शेअरिंगमुळे ते जे केअरिंग मिळतं आहे की तुमच्या फिटनेस जर्नीची त्यांना खूप कदर आहे आणि तुमच्या त्या जर्नीमध्ये जी प्रोग्रेस होते आहे त्याच्यासाठी ते तुम्हाला रोज उठून मोटिवेट करताय. अशी कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. जसं ही एक व्यक्ती असू शकते, मग ती तुमच्या जिम मधली बडी असेल, ऑफिस मधलं कलिग असेल किंवा कोणीही असेल, जसं मी म्हणाले तसंच अख्ख्या फॅमिलीचा सुद्धा सपोर्ट असणं याच्यामध्ये खूप गरजेचं असतं. फॅमिलीचा जो सपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं आहे की तो खूप पॉझिटिव्ह सपोर्ट एक्सपेक्टेड आहे.
आता असं आहे की तुम्हाला खास वेळ काढून तुमच्या रोजच्या फिटनेस ॲक्टिव्हिटीसाठी किंवा प्रॅक्टिस सेशनसाठी कोर्टमध्ये जाण्यासाठी किंवा म्हणजे टेनिस कोर्ट किंवा याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल वेळ काढायचा आहे. आणि तो जो वेळ आहे तो तुम्ही काढलेला आहे, परंतु तुमच्या फॅमिलीने देखील तो तुमचा तसा वेळ त्या खेळासाठी, त्या प्रॅक्टिससाठी, त्या सरावासाठी देतायत हे मनापासून ॲक्सेप्ट करणं तेवढंच गरजेचं असतं. आता साधी गोष्ट आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, तुम्ही कुठलंही घरातलं ऍक्टिव्हिटी किंवा काम सुरू करण्याच्या आधी तुम्ही बॅग उचलून आधी प्रॅक्टिसला जाणार आहात, तर घराचा सपोर्ट का नाही लागणार? प्रत्येकच गोष्टीला लागणार आहे. त्यावेळेसच्या तुमच्या ॲब्सेंटमध्ये तुमची स्वतःची कामं किंवा तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा शेअर करण्यासाठी तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट लागतो. आणि नुसतं फॅमिलीचा सपोर्ट हा समजून घेण्यासाठी नाही, तर तो तुम्हाला चीअर करण्यासाठी, तुमचं प्रत्येक छोटी छोटी अचिव्हमेंट सेलिब्रेट करण्यासाठी, तुम्हाला कायम मोटिवेट ठेवण्यासाठी, तुम्हाला त्याच्यातनं एक हॅपीनेस देण्यासाठी खूप गरजेचं असतं. आपण नेहमी असं पण ऐकत आलेलं आहे की आपल्याला जर कुठल्याही गोष्टीची अचिव्हमेंट काही झाली तर सगळ्यात महत्वाचं ठरतं ती म्हणजे घरातल्यांची किंवा जवळच्या व्यक्तींची पाठीवरची थाप. ही जी पाठीवरची थाप असते ना, घरातल्या व्यक्तीने, आईने, वडिलांनी किंवा आपल्या पार्टनरने दिलेली शाबासकीची जी थाप असते ना, ही आपल्याला खूप मोठं बळ देऊन जाते. नुसती ही गोष्ट मदतीची नाहीये, तर खूप जास्त प्रमोट करणारी आहे. आपल्यामध्ये रेझिलियन्स वाढवण्यासाठी उपयोगी पडणारी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला अशा भक्कम अशा फॅमिलीची पण खूप जास्त गरज असते आपल्या कुठल्याही फिटनेस जर्नीमध्ये. पुष्कळ वेळा आपल्याला दुखापत होते. खेळात मध्ये दुखापत हा अगदी इसेन्शियल पार्ट आहे. आणि जेव्हा आपल्याला अशी दुखापत होते तेव्हा ही आपल्या जवळच्या व्यक्ती जे आहेत किंवा कौटुंबीय आहे तेच आपल्याला नेहमी खूप मदत करतात आणि आपण त्या जखमींमधनं किंवा त्या गोष्टींमधनं, ऍक्सिडेंटमधनं बाहेर येऊ शकतो. आता हल्लीचं जर उदाहरण द्यायचं तर कुटुंबाचा सपोर्ट ही किती मोठी गोष्ट आहे ही मी तुम्हाला नक्की एक उदाहरण देऊ शकेन. जेव्हापासून विराट कोहलीचं आणि अनुष्का शर्माचं लग्न झालेलं आहे किंवा त्याही आधीपासून अनुष्का शर्मा त्याच्या प्रत्येक महत्वाच्या खेळीच्या वेळी स्टेडियमवर हजर होते. आणि आपल्या लक्षात आलं असेल की तो खेळल्यानंतर किंवा तो त्याचं गोल अचीव केल्यानंतर त्याचं सगळं लक्ष अनुष्का काय रिॲक्ट करते त्याच्यावर आहे. अनुष्काचं समरसून त्याच्या खेळात दाद देणं, प्रत्येक वेळी चीअर करणं, मनापासून त्याच्यासाठी टाळ्या वाजवणं, त्याच्यासाठी किती जास्त महत्वाचं हे त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक एक्सप्रेशन मधनं दिसत असतं. आत्ताची जी वर्ल्ड कपची मॅच आपण जिंकली आणि विराट कोहलीचा तो शेवटचा गेम होता, त्यानंतर अख्खी दुनिया भारतासाठी तिथे चीअर करत होती, सेलिब्रेट करत होती. प्रचंड माणसांचा जनसमुदाय त्यांना चीअर करत होता, कॉंग्रॅच्युलेट करत होता. आणि त्यावेळेस मात्र विराट कोहली फोनवरनं आपल्या छोट्या मुलीशी पण बोलत होता. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याचं फॅमिली मॅन म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं. पण त्याच वेळेस हे पण अंडरलाईन होतं की त्याच्या त्या सगळ्या सक्सेसमध्ये त्याच्या फॅमिलीचा किती महत्वाचा रोल आहे. आणि हा जो फॅमिलीचा महत्वाचा रोल आहे तोही अत्यंत पॉझिटिव्ह सपोर्टिव्ह असा रोल आहे. तिचं स्वतःचं एक मोठं बॉलिवूड मधलं करिअर असताना देखील तिचं तिच्या दुसऱ्या क्षेत्रातल्या करिअर ओरिएंटेड आणि अगदी फर्स्ट क्लास करिअर असणाऱ्या एका खेळाडूला ह्या पद्धतीने सपोर्ट करणं ही आजच्या काळात आजच्या खेळाडूंच्या किंवा आजच्या फिटनेस इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी किंवा खूप मोटिवेट करणारे हे मला उदाहरण नेहमी वाटतंय. ही ज्या पद्धतीने कम्युनिटी सपोर्ट अपेक्षित असतो तो याचं एक आयडियल एक्झाम्पल म्हणजे आपण विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं उदाहरण देऊ शकतो. आपल्याला जेव्हा अशा पद्धतीचा सपोर्ट मिळतो तेव्हा आपण आपले जे गोल आहेत की मी अमुक अमुक आता करणार आहे, मला आता मी फुल मॅरेथॉन करणार आहे किंवा आता मी हिमालय ट्रेकला जाणार आहे किंवा मला आता ट्रायथलॉन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ज्या गोल डोळ्यासमोर ठेवलेले आहेत ते गोल शेअर करण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या अशा सपोर्टिव्ह अशा फॅमिली मेंबर्सचा किंवा बडीजचा उपयोग होत असतो. आणि आपण जेव्हा गोल शेअर करतो तेव्हा आपल्याला आपल्या ह्या फिटनेस कम्युनिटीमध्ये त्यांचे आपले सिनियर असतील किंवा आपल्या आधी गोल अचीव केलेले जे खेळाडू असतील तर ते त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करत असतात. त्यांच्या एक्सपिरियन्समधनं आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणावर शिकायला मिळतं. त्यांच्या छोट्या छोट्या टिप्स किंवा ट्रिक्स
खूप उपयोगीचे ठरतात. अगदी रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघा ना, की आपण जेव्हा कुठला गेमची प्रॅक्टिस करत असू, तेव्हा आपलं सगळं सेशन ओव्हर झाल्यानंतर स्ट्रेचिंग करताना सुद्धा एखादा एक्सपिरियन्स खेळाडूने एखादं नवीन स्ट्रेचिंग शिकवलं तर तेवढी छोटीशी टिप सुद्धा आपल्याला खूप महत्वाची ठरते. हेच आहे की आपल्याला कम्युनिटी शेअरिंग काय असतं. हे जे गोल शेअरिंग, एक्सपिरियन्स शेअरिंग आहे, हे ना तुमचं स्वतःचं विश्व पण खूप समृद्ध करायला मदत करत असतं. आणि कोणी कशात एक्सपर्ट असतं तर कोण कशात एक्सपर्ट असतं. एखादा खेळाडू किंवा एखादा व्यक्ती त्याचं वेट लॉस करण्यामध्ये खूप पटकन सक्सेसफुल झालेला असतो, तेव्हा तो त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असतो. तर एखादा मात्र त्याचं सक्सेस रेट वाढवण्यामध्ये खूप सक्सेसफुल झालेला असतो, तेव्हा तो त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असतो आणि आपलं मात्र विश्व अनुभव संपन्न होत असतं. म्हणून हा कम्युनिटी सपोर्ट मला वाटतं की खूप नेहमी महत्वाचा आहे. आपण जेव्हा कम्युनिटी सपोर्टची गोष्ट करतो तेव्हा आपण पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आले की आपल्याला आपले सगळे काही गोल्स असो किंवा आपल्या छोट्या मोठ्या अचिव्हमेंट्स असो किंवा आपलं प्रोग्रेस कार्ड असो, हे आपल्याला एक योग्य पद्धतीने जगासमोर ठेवायलाच हवं. आणि ते जर ठेवलं तर आपण आपली कोणीतरी कायमच दखल घेत असलेली पण एक कम्युनिटी असते. आपले फॉलोअर्स असतात, आपले जे हितचिंतक असतात, फॉलोअर्स असतात. आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे फॉलोअर्स तुम्हाला खूप जास्त चिअरअप पण करत असतात. हे चिअरअप करण्याच्या याच्यामुळे काय होतं, एक स्वतःला पण आपण पण कुठेतरी जबाबदार व्यक्ती म्हणून मानायला लागतो. आपण कधीही आपला मूड आला आणि आपण आपला गेम सोडून दिला असं होऊ शकत नाही. आपल्याला कुठल्याही कारणाने आपल्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येऊ शकतात की त्यावेळेस तुम्हाला डायलेमा येऊ शकतो की मी आता हा स्ट्रीम ठेवायचा आहे की ह्या स्ट्रीम पासून दूर जायचं आहे. मला समजा एखादं मी जॉब करणारी व्यक्ती आहे आणि मला माझ्या कुठल्या स्पर्धेच्या वेळेस समजा नाही मिळू शकली रजा शाळा ऑफिसमधलं, तर त्यावेळेस ऑफिसमध्ये जर सहकारी किंवा तुमचे सिनियर बॉस तुम्हाला समजून घेणारे असतील आणि ते तुम्हाला तुमच्या खेळासाठी प्रमोट करणारे असतील आणि त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टीसाठी ते समजून घेऊन तुम्हाला तुमची अवेलेबिलिटी ते पॉसिबल करू शकणार असतात. म्हणजे सगळ्याच लेव्हलला किंवा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे जे तुम्ही जे काही करता आहात, जे काही तुमच्या आयुष्याचा गोल तुम्ही पकडलेला आहे, तुम्ही तुमच्या फिटनेसमध्ये जी काही प्रोग्रेस करता आहात त्याच्यामध्ये या कम्युनिटी सपोर्टचा हा खूप महत्वाचा रोल असतो. आणि मला असं वाटतं की अगदी आता 40 नंतरच्या स्त्रियांमध्ये मला हे उदाहरण हमखास द्यावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही एक सेकंड इनिंग म्हणून किंवा डायबेटीस लागला म्हणून किंवा आता वय झालं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं म्हणून अगदी ग्राउंडवर चालायला जरी निघाला असाल आणि त्यावेळेस तुम्हाला स्वतःला जर सोबत कोणाची असेल तर ती सोबत तुम्हाला कधी 5-5, 10-10 किलोमीटर वॉक करून गेली तुम्हाला कळणार देखील नाही. तुम्ही बघा, एकट्याचा प्रवास आणि 4 मैत्रिणींचा प्रवास याच्यामध्ये किती फरक पडतो. तर हा जो काही आपल्या स्वतःच्या कम्युनिटी बरोबर करण्याचा जो प्रवास आहे तो तुम्हाला खूप छान एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातो आणि तुम्ही तुमचा रोज, आज ती मैत्रीण मला सकाळी घ्यायला येणारी ह्या भावनेने सुद्धा तुम्ही लवकर उठून चालायला निघतात. आता जेव्हा स्त्रियांच्या बाबतीतच बोलायचं झालं तर मी एक उदाहरण अजून देईन की जर समजा त्यांचं रोज त्या पर्टिक्युलर वेळेस घराबाहेर व्यायामासाठी घराबाहेर पडणं असेल आणि जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर असं होतं की त्या स्त्रिया पुढचे मोठे गोल सेट करू शकत नाही, प्रोग्राम डिसाईड करून ठेवू शकत नाही. आता आमच्या मैत्रिणींचा जो एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की चला आज आपण पांडवलेण्याला जाऊन आलो का आपण पुढच्या वेळी इथे जाऊयात, आपल्याला ब्रह्मगिरीला जायचं किंवा आपल्याला फेरी करायची. तेव्हा ज्या व्यक्तीला किंवा ज्या मैत्रिणीला सपोर्ट नाहीये ना घरून, ती त्या क्षणी काहीच उत्तर देत नाही. आम्ही तिला जेव्हा फोर्स करतो तेव्हा ती एकच म्हणजे मी घरी विचारून सांगते ना. तर त्यावेळेस असं लक्षात येतं की ज्या व्यक्तींना घरची परिस्थिती बघून, अंदाज बघून असं चाचरत स्वतःला ह्या गोष्टींसाठी विचारावं लागतं, त्या मुली आमच्या बरोबरीने आमच्या प्रत्येक गोष्टीत येऊ शकत नाही. त्यांना मग घरातला नवऱ्याचा मूड आहे का, सासूबाईंची तब्येत ठीक आहे का, माझी मुलगी त्या दिवशी माझ्या घराच्या जबाबदाऱ्या घेईल का, हे सगळ्या गोष्टी त्यांना बघाव्या लागतात. आणि ज्यांना सपोर्ट आहे त्यांच्याही घरात ह्या अडचणी जरी असतील तरी त्यांच्या घरातली लोक म्हणतात की तू जाऊन ये, आल्यानंतर होईल. किंवा त्यांची मुलगी स्वतःहून सपोर्ट करून त्यांना सांगते की मम्मी तू जा, मी आज आजीला सगळं औषधं वेळेवर देईन किंवा मी तिच्या खाण्यापिण्याचं बघेन म्हणून. तर दिस इज ओनली अ सपोर्टिव्ह फॅमिली और सपोर्टिव्ह कम्युनिटी.
हा जो फिटनेस इंडस्ट्रीमधली जी काही तुमची कम्युनिटी आहे ती जर तुम्हाला खूप जास्त पुढे घेऊन जाणारी आणि सपोर्टिव्ह राहिली तर त्याचं उदाहरण आपण नेहमी आणखीन एका गोष्टीत बघतो बघा. एखादा असा खेळाडू असतो की तो खूप लोअर सोशो इकॉनॉमिकल क्लासमधून आलेला आहे. त्याच्या घरात अशी कुठलीही परिस्थिती नाही की ती त्याच्या खेळाला सपोर्ट करेल किंवा त्यांना काही माहिती असेल. त्यांची रोज उठून त्यांना त्यांच्याच 2 वेळेच्या खाण्याची भ्रांत पडलेली, परंतु त्यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा मात्र अत्यंत गुणी आहे आणि खेळाडू आहे. पण त्यांच्याकडे ना तर पैसा आहे ना त्याला सपोर्ट करण्यासाठी काही वेगळी सिस्टीम आहे. अशा वेळेस ही जी फिटनेस कम्युनिटी जी आहे ती अशा एखाद्या मुलाचा खर्च उचलताना आपण बघतो, कधी इक्विपमेंट शेअर करताना बघतो, कधी त्याचा पूर्ण जबाबदारी घेणारे लोक पण आपण बघतो. मी आता रिसेंटली एक उदाहरण देईन. माझ्या क्लिनिकमध्ये एक खेळाडू येत होता. तो नाशिकच्या गंगापूर डॅमच्या पाण्यामध्ये रोईंगची प्रॅक्टिस करत होता. तो क्लिनिकला आला तोच मुळी की त्याला काहीतरी मदत हवी होती. तो माझ्या क्लिनिकच्या दरवाज्यात 7 फुटाचा तो इतका उंच मुलगा की मी त्याच्याकडे अशी मान करून बघितलं आणि मला जाणवलं की अरे हा मुलगा किती छान पर्सनॅलिटी घेऊन आलेला आहे, एकदम खेळाडूची पर्सनॅलिटी. आणि जेव्हा त्याची सगळी स्टोरी ऐकली तेव्हा तो एका तालुका प्लेसमध्ये ऊस तोड करणाऱ्या मजुरांचा मुलगा होता आणि त्या रोईंग खेळासाठी जेवढा त्यांना खर्च अपेक्षित होता त्याच्यातला अक्षरशः 10% सुद्धा खर्च करू शकणारी ती फॅमिली नव्हती. त्या गावातल्या काही ठराविक लोकांनी, चांगल्या लोकांनी त्याला मदत करून नाशिक शहरामध्ये प्रॅक्टिससाठी ठेवलं होतं, परंतु तो पैसा काही त्याला पुरत नव्हता आणि त्याच्या कोचची फीस सुद्धा तो देऊ शकत नव्हता. त्याने हे सगळं सांगितलं तेव्हा मी त्याला एवढंच विचारलं की मी ज्या काही NGOच्या माध्यमातून काम करते आहे तिथे तुझं प्रपोजल ठेवीन, कारण 1 दिवसाची ही मदत नव्हती. त्या मुलाची जी काही स्वप्न होती इंडिया ऑलिम्पिकसाठी उतरण्यासाठी इंडियातर्फे, तर ती स्वप्न पुरे करेपर्यंत त्याला सपोर्ट द्यायचा होता. त्याच्यामुळे तो एकट्या किंवा दुकट्या माणसाचं कामच नव्हतं. त्याच्यामुळे मी एकच ठरवलं की ह्या मुलाला आपल्या पद्धतीने आपण जी काही सोसायटीकडनं मदत मिळवून देऊ शकू ती मदत नक्की मिळवून द्यायची. आणि मग मी एकच केलं की त्याचं जे काही प्रपोजल समजून घेतलं, त्याच्यामध्ये किती सेक्टरमध्ये काय खर्च किती लागू शकतो आणि तो दर वर्षाचा खर्च किती आहे, म्हणजे महिन्याचा खर्च किती आहे, अशा पद्धतीने काढलं. आणि मग जर आपल्याला असे डोनर कोणीतरी मिळाले की तर त्याचा 1 महिन्याचा खर्च करताय, कोणी 2 महिन्याचं करताय, कोणी 4 महिन्याचं करताय, तर कोणी 12 महिन्याचं करताय. असं जर कोणी करणार असेल तर ह्या मुलाची नौका नक्की पार होईल असं मला वाटलं. आणि मी अशा एका योग्य व्यक्तीकडे अशी मदत मिळू शकते का म्हणून विषय काढला आणि असं लक्षात आलं की त्यांच्या एक मित्रांचा ग्रुप, म्हणजे माझी विद्यार्थ्यांचा ग्रुप शाळेचा जो होता, ते सगळे एकत्र येऊन अशा मुलांना नेहमी मदत करत असतात. आणि त्या 10 मित्रांनी एकत्र येऊन या मुलासाठी, माझ्याकडे माझ्या पेशंट म्हणून आलेल्या ह्या मुलासाठी 1 वर्षाच्या प्रोटीन पावडरचा सगळा खर्च त्या मुलाचा उचलला आणि तो साधारण महिन्याला 4 ते 5 हजार इतका होता. आणि त्यांनी एका बैठकीमध्ये पहिल्या 12 महिन्याच्या खर्चाचा तो चेक माझ्या हाती सुपूर्द केला. आज त्या मुलाने जेव्हा खेलो इंडिया मधलं पदक मिळवलं तेव्हा मला असं वाटलं की ती जी मदत होती ना, ती मदत खारुताईचा का होईना वाटा देऊन गेलीये त्या मुलाच्या आयुष्यात. आणि तो जो वाटा त्या मुलाच्या आयुष्यात आपण उचलू शकलो तर त्या मुलाने ज्या दिवशी तो ऑलिम्पिक मेडल खरंच मिळवेल त्या दिवशी तो खारीचा वाटा मात्र खूप मोलाचा ठरणार आहे. म्हणजेच कम्युनिटी सपोर्ट ही गोष्ट फक्त छोटीशी बोलण्या इतकी नाहीये, तर आपल्याला स्वतःला घरातलं पार्टनर पासून, आपल्या मुलांपासून, आपल्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांपासून, आपण ज्या कम्युनिटी मध्ये राहतो तिथपासून, तर खेळाची जी काही कम्युनिटी आहे त्या सगळ्या कम्युनिटीपर्यंत, सोसायटीपर्यंत आपले मोटिवेशन देणारे लोक, आपले हितचिंतक, या प्रत्येकाचा सपोर्ट आपल्याला मोठं करण्यामध्ये, आपल्याला जास्तीत जास्त फिटनेस गोल अचीव करण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात असं मला वाटतं. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.